नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला सेट नेट परीक्षा पहिला पेपर हायर एज्युकेशन सिस्टीम या अंतर्गत विचारले जाणारे संभाव्य असे प्रश्न जे आहेत त्यांची ओळख करून देणार आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए मेड सेट, श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया सेट नेट परीक्षा पेपर पहिला हायर एज्युकेशन सिस्टीम या अंतर्गत विचारले जाणारे संभाव्य असे महत्त्वपूर्ण प्रश्न. पहिला प्रश्न असा आहे, NEP 2020 नुसार या ठिकाणी असा आहे, NEP 2020 नुसार ECCE प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण याची अंमलबजावणी संयुक्तपणे एकूण किती मंत्रालयांद्वारे केली जाईल? अ 6, ब 5, क 4, ड 3. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे 4. NEP 2020 नुसार ECCE प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण याची अंमलबजावणी संयुक्तपणे एकूण 4 मंत्रालयांद्वारे केली जाईल. दुसरं, परख नावाचे पोर्टल कोणत्या संस्थेद्वारे सध्या लॉन्च करण्यात आलेले आहे? NAAC, ब NCTE, क AICTE, ड CBSE. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क AICTE. परख नावाचे पोर्टल AICTE नावाच्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, NEP 2020 नुसार शालेय शिक्षणासाठीची नवीन शैक्षणिक संरचना कोणती किंवा आकृतिबंध कोणता? अ 2+4+4+2, ब 5+3+3+4, क 4+3+2+3, ड 4+3+3+2. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब 5+3+3+4. NEP 2020 नुसार शालेय शिक्षणासाठीची नवीन शैक्षणिक संरचना किंवा आकृतिबंध आहे 5+3+3+4. त्याच्यानंतर निपुण भारत, चौथा प्रश्न, निपुण भारत कार्यक्रम कोणत्या दिवशी लॉन्च करण्यात आला होता? अ 5 जून 2023, ब 5 सप्टेंबर 2023, क 5 जुलै 2022, ड 15 ऑगस्ट 2022. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क 5 जुलै 2022. निपुण भारत कार्यक्रम हा 5 जुलै 2022 या दिवशी लॉन्च करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणाच्या शिफारशींमुळे 10 गाभा घटकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला? कोठारी आयोग, ब 1986चे शैक्षणिक धोरण, क मुदलियार आयोग, ड 1968चे शैक्षणिक धोरण. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब 1986चे शैक्षणिक धोरण. 1986च्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात 10 गाभा घटकांचा समावेश करण्यात आला होता. त्याच्यानंतर सहावा प्रश्न, बहुउद्देशीय प्रशालांची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या आयोगाने केली होती? अ शॅल्डर आयोग, ब डॉक्टर राधाकृष्णन आयोग, क कोठारी आयोग, ड डॉक्टर मुदलियार आयोग. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय डॉक्टर मुदलियार आयोग. बहुउद्देशीय प्रशालांची स्थापना किंवा मल्टीपर्पज स्कूलची स्थापना करण्याची शिफारस डॉक्टर मुदलियार आयोगाने किंवा माध्यमिक शिक्षण आयोगाने केली होती. त्याच्यानंतर सातवा प्रश्न, पावकान सरस्वती हे बोधवाक्य कोणत्या मुक्त विद्यापीठाचे आहे? अ इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ, क राजा भोज मुक्त विद्यापीठ, ड नालंदा मुक्त विद्यापीठ. करेक्ट पर्याय ड नालंदा मुक्त विद्यापीठ. पावकान सरस्वती हे बोधवाक्य नालंदा मुक्त विद्यापीठ ह्या विद्यापीठाचे आहे. आठवा प्रश्न, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? अ इसवी सन 1917, ब इसवी सन 1916, क इसवी सन 1920, ड इसवी सन 1915. तर करेक्ट पर्याय आहे अ इसवी सन 1917. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ची स्थापना ही इसवी सन 1917 मध्ये करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर नववा प्रश्न, भारतात सध्या एकूण किती केंद्रीय विद्यापीठे आहेत? अ 42, ब 50, क 48, ड 54. तर ह्या ठिकाणी करेक्ट पर्याय 54. सध्या भारतात एकूण 54 केंद्रीय विद्यापीठांची संख्या आहे. दहावा प्रश्न, स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? अ IIT मुंबई, ब IIT खडगपूर, क IIM अहमदाबाद, ड IIT बेंगळुरू. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अ IIT मुंबई. तर स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हा जो प्रोजेक्ट आहे IIT मुंबई ह्या संस्थेने विकसित केलेला प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर 11वा प्रश्न,
NPTEL हा निगम MHRD द्वारा किती IITच्या समन्वयाने चालविला जातो? 5, 8, 7, 10. तर करेक्ट पर्याय 7. NPTEL हा निगम MHRD द्वारा 7 IITच्या समन्वयाने चालविला जातो. 12वा प्रश्न, पाणिनी, जीवक व चाणक्य ह्या इतिहास प्रसिद्ध व्यक्ती डॅश या विद्यापीठाचे विद्यार्थी राहिलेले आहेत. नालंदा, तक्षशिला, वल्लभी, पुष्पगिरी. तर करेक्ट पर्याय आहे तक्षशिला. पाणिनी, जीवक व चाणक्य ह्या इतिहास प्रसिद्ध व्यक्ती तक्षशिला या विद्यापीठाचे विद्यार्थी राहिलेले आहेत. 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्राचीन विद्यापीठे सध्याच्या गुजरात राज्यात होते? पुष्पगिरी, विक्रमशिला, वल्लभी, तक्षशिला. तर करेक्ट पर्याय आहे वल्लभी. तर वल्लभी नावाचे प्राचीन विद्यापीठ हे सध्याच्या गुजरात राज्यात होते. त्याच्यानंतर SUPW 14वा प्रश्न, SUPW बाबतच्या शिफारसींसाठी नेमलेली समिती कोणती? हंसाबेन मेहता समिती, आचार्य नरेंद्र देव समिती, डॉक्टर यशपाल समिती, डॉक्टर ईश्वरभाई पटेल समिती. तर SUPWच्या किंवा सोशल युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क, ज्याला आपण समाजोपयोगी उत्पादक कार्य म्हणतो, ह्याच्याबाबतच्या शिफारसींसाठी नेमलेली समिती होती डॉक्टर ईश्वरभाई पटेल समिती. त्याच्यानंतर 15वा प्रश्न, नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय अभ्यासक्रमात व्यावसायिक शिक्षण कोणत्या इयत्तेपासून दिले जाईल? इयत्ता 8वी, इयत्ता 5वी, इयत्ता 9वी, इयत्ता 6वी. तर करेक्ट पर्याय इयत्ता 6वी. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय अभ्यासक्रमात व्यावसायिक शिक्षण हे इयत्ता 6वी पासून दिले जाईल. 16वा प्रश्न, ज्ञान आयोगाची स्थापना कोणत्या पंतप्रधानांच्या काळात झाली? श्रीमती इंदिरा गांधी, श्री राजीव गांधी, डॉक्टर मनमोहन सिंह, श्री PV नरसिंह राव. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे डॉक्टर मनमोहन सिंह. ज्ञान आयोगाची स्थापना डॉक्टर मनमोहन सिंह या पंतप्रधानांच्या काळात झाली. त्याच्यानंतर 17वा प्रश्न, श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? दिल्ली, मथुरा, भुवनेश्वर, इंदोर. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय दिल्ली. श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ हे दिल्ली या ठिकाणी आहे. 18वा प्रश्न, सध्या भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत? श्री पियुष गोयल, श्री धर्मेंद्र प्रधान, श्री अश्विनी वैष्णव, श्री हरदीप सिंग पुरी. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय श्री धर्मेंद्र प्रधान. पर्याय करेक्ट आहे. सध्या भारताचे शिक्षण मंत्री आहेत श्री धर्मेंद्र प्रधान. 19वा प्रश्न, स्वयंप्रभा हा DTH चॅनलांचा एक समूह आहे. 30, 66, 40, 52. तर या ठिकाणी 40. स्वयंप्रभा हा 40 DTH चॅनलांचा एक समूह आहे. उत्साह नावाचे पोर्टल कोणत्या संस्थेतर्फे चालविले जाते? AICTE, UGC, CBSE, NAAC. तर UGC मार्फत उत्साह नावाचे पोर्टल चालविले जाते. 21वा प्रश्न, MPhil अभ्यासक्रमासाठीचे इसवी पर्यंतचे प्रवेश हे UGC तर्फे वैध समजले जाणार आहेत. 2020, 2022, 2023, 2024. तर 2022 पर्याय करेक्ट आहे. MPhil अभ्यासक्रमासाठीचे इसवी 2022 पर्यंतचे प्रवेश हे UGC तर्फे वैध समजले जाणार आहेत. त्याच्यानंतर 22वा प्रश्न, राजा भोज मुक्त विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश. करेक्ट पर्याय आहे मध्य प्रदेश. राजा भोज मुक्त विद्यापीठ हे मध्य प्रदेश हे या राज्यात आहे. 23वा प्रश्न, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? बनारस, वाराणसी, तिरुपती, भोपाळ. तर तिरुपती या ठिकाणी राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ आहे. त्याच्यानंतर 24वा प्रश्न, प्राचीन तक्षशिला विद्यापीठ हे कोणत्या नदीच्या किनारी स्थापन करण्यात आले होते? रावी, सिंधू, गंगा, सतलज. तर करेक्ट पर्याय सिंधू. प्राचीन तक्षशिला विद्यापीठ हे सिंधू नदीच्या किनारी स्थापन करण्यात आले होते. 25वा प्रश्न, केंद्रीय विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षा ह्या सध्या मार्फत घेतल्या जातात. CBSE, UGC, NTA, NCERT. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय NTA. नॅशनल टेस्टिंग एजन्सी 1922 आपलं 2022 पासून NTA मार्फत केंद्रीय विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षा या घेतल्या जातात. अशा प्रकारे आज आपण हायर एज्युकेशन सिस्टीम
यावरचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिले. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.